आणि रेसिपीसाठी दगडे आणल्या भाई. आमच्या डुग्गू लावून टाकणार आहेत रेसिपीमध्ये. आम्ही काहीतरी नवीन आहे, दाखवतो पुढे काय विषय आहे. नमस्कार मित्रांनो, सचिन धुमाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवस झाले आपली व्हिडिओ आली नाही, तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवतोय. काहीतरी एका मित्राने सांगितलेली आहे आपल्या, तर दाखवतो तुम्हाला पुढे काय आहे नक्की, तर बघत राहा. तर आपण आज काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. आज चिकन आहे आपल्याकडे, कांदे कापतो भरपूर, मसाले आहेत, कोरिएंडर पावडर, चिकन मसाला, आणि बाहेर दाखवतो तुम्हाला आमच्या डुग्गू लावून टाकणार आहेत रेसिपीमध्ये आम्ही. हे बघ, लसूण, सुहाना, बीबीक्यू मसाला, इथे इंडियाची मॅच, आणि आमच्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट. इथे भाऊने घेतले आमचा मसाला टाकायला वन नेतू सेटनी घेतले वन साईड अंगावर काम आमचा. तर बघू, दाखवतो तुम्हाला काय आहे नवीन आणि वेगळी रेसिपी. आम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आपल्या मित्राने सांगितले का, बोलतो तुमच्या पोपटीला कधीच नाही ऐकणार, बोलतं ती बनवाल तर परत पोपटी नाही खाणार. बघू आता ट्राय करून. आमची पोपटी भारी का आता हे बनवतो हे भारी. आपल्याकडे आहेत बटाटी, कोथिंबीर याच्यात, आणि रेसिपीसाठी दगडे आणल्या भाई. बघू आता काय करूया दगडींचा. ए डुग्गू, बटाटी आणल्या. तर सगळ्यात आधी आपण टाकतो जिंजर गार्लिक पेस्ट, म्हणजे आलं लसूण पेस्ट आपली. चिकन मॅरिनेशन करतोय आता आपण. पहिला मॅरिनेशन करून घेऊ, थोडा वेळ ठेवू, आणि मग दाखवतो काहीतरी नवीन काय आहे रेसिपी आपली. आपल्याकडे 1.5 ते 2 किलो चिकन आहे, आणि त्याच्यामध्ये आपण 3-4 या पॅकेट जिंजर गार्लिक पेस्ट टाकतो. त्यानंतर चिकन मसाला, एक पॅकेट टाकला पूर्ण, छोटा आहे. कोरिएंडर पावडर एकदम थोडीशी. त्यानंतर आपला घरचा मसाला, आगरी कोली मसाला. एकदम थोडंसंच टाकतो कारण का जास्त तिखट होईल. त्यानंतर हळद, एवढं तर आपण मॅरिनेशन करून घेऊ चिकनला. आता आपण दगडी आहेत या ठेवू लाल होईपर्यंत तापेत आगीमध्ये, आणि तापू दे त्यानं एकदम चांगल्या कडक लाल झाल्या पाहिजे. काहीतरी नवीन आहे, दाखवतो पुढे काय विषय आहे. बघ ना, दगडी नाच लावून लाल झालेत का? का बघू, दगडी नाच लावून बघ लाल झाले. तू लाव ना. शेप तेच ना भाई, मॅच चालू आहे. आले दावाचे मॅच बघतो. कशाला हात नाही लावला, बसले शेट सारखा. आजचा स्पॉन्सर आहे आपला, आजचा स्पॉन्सर आहे आपला. मोबाईल इथं चार्जिंगला लावून गेलो मी. माझा स्पॉन्सर पण नाही का, नीतू स्पॉन्सर आहे आजचा आपला. हे दादा परत गेले काहीतरी आणलं. इथे आमचा दीपक दादा, आणि आज पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आले बक्की शेट. 10वीचं पेपर आहे, घरी गेल्यावर फीस मार खाणार आहे. इथं ठेवलं ना आपण आपल्या दगडी तापत. दगडी तापू द्या तोपर्यंत आपण आपलं ठेवले चिकन मॅरिनेशन करत, आणि आपली पब्लिक येतं तोपर्यंत चिकन मॅरिनेशन होईल, आणि नंतर पुढची प्रोसेस दाखवतो. काहीतरी वेगळा, काहीतरी नवीनच आहे, पहिल्यांदाच बघितलं असेल तुम्ही. दाखवतो. इथे आहेत आपला भरपूर लसूण आहे, बटाटे कापाचे बाकी आहेत. हे आपला मसाला ठेवले फेटून, तंदुरी मसाला आहे, आणि आपले कांदे इथं टेबलावर आहेत, ते येतो घेऊन. ते आपण आपला तंदुरी मसाला टाकलेला आहे चिकनमध्ये, आणि आपण आता बटाटे कापून टाकतो. त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकलेले आहेत कापून, आणि मिक्स करून घेऊ चांगले. मॅरिनेशन एकदम टाकाडक. आपल्या नवीन जुगाड लावले, लसूण चेचायला घेतले, आणि आता मटेरियल रेडी आहे आपलं. वन साइड आपलं चिकन,
त्यामध्ये बटाटी, लसूण आहे, भरपूर कांदा आहे, ते करू आपण मिक्स. आता आपण एक गोण आतरलेली आहे, कांद्याची गोण आणले आणि त्याच्यावर टाकतो आपण पळसाची पानं. त्याच्यावर टाकतो आपण आता चिकन पळसाच्या पानावर. एक लेअर लावू चिकनचा. आणि याच्यावरती टाकू आपण जे तापत दगडी ठेवलेले आहेत ते टाकू, याच्यावरती ठेवू आपण. आता आपण घेऊ गरम झालेली दगड आणि ठेवू चिकनवर. असा आवाज आला पाहिजे एक एक दगडीचा. आता आपण गरम दगडी ठेवलेले आहेत. माझा पण जाम घाम निघले. त्याच्यावर लावू परत आपण चिकनचं एक लेअर. चिकनवर ठेवतो आपण आता फलसाची पानं परत एकदा झाकून, कारण का आपला पोता त्याच्यात जळायला नाही पाहिजे. बस चला. आणि आता घेऊ आपण आपली पोटली बांधून. मग त्यासाठी उचल डायरेक्ट. हे पण करून उचल दीपक. आपलं चिकन वगैरे टाकून पोतली पूर्ण बांधून घेतलेली आहे आणि तिला आपण आता झाकून ठेवू काहीतरी वजन ठेवून. तर वजन आहे ना थोडं. आता आपण एक दगड ठेवून ते पूर्ण झाकून ठेवलेलं आहे. आता बघू 30 मिनिटानंतर. म्हणजे आमची गेली लाईट आणि आपली बिचारी पोरं बसले आणि आमचे शेड बसलेले आहेत. आमचे स्पॉन्सर आहेत आजचे नीतू शेड. आणि आमची पोरं बसले बिचारी वाट बघता कधी शिस्त आपला. जो सामान पण करतो आपली मोठली ओपन आणि घेऊन जाऊ जिथं खायचे तिथं. आता डायरेक्ट तिथं गेलोच बघू शिजले का नाही शिजले, काय विषय असेल त्या. रसा विषय लागले भाई. आता आपण खोलतो आपल्या दोऱ्या नाऱ्या काय बांधल्या ना त्या वन साईड खोलल्या पाहिजे. त्याने मारल्या गाठी पक्की आहे. जरा मेहनत आहे त्यानं. काय आहे काही समज नाही. खोलल्यावर समजेल आपल्याला रस्सा आहे का पाणी आहे, शिजले का नाही शिजले. अजून तर गरम गरम लागतंय. दगडी करायला काहीतरी आहे ना, नाही तर हाताने करा. ते ती पकड घे ना तिथंच असं. ती आणतो ती राहू दे ना. ती सुटली जातो. मी आता जवळ बघू. अशी असती वाप तर वन साईड येते. ठेवणं तर अजून गरमच आहे आपला. असं वाटतं आपला कणगा घालावा घेतली. शिजले शिजले ना या काय पोरं तर हसतात. शिजले आणि येतो बटाटी कच्चे शिजले का भाई. काम तर शिजले आपलं. झाले सक्सेस काम. काम सक्सेस आहे. ते नको काढू, त्या साईडचं नको काढू, ते पोत्यावर जाईल ना तो. काउंटर बघ थोडासा एक. एवढं गरम आहे. बटाटा का गरम आहे? हा, दाखव. अरे झालं. तर आता पहिलाच पीस मीच ट्राय करता. काय विषय आहे? भाई शिजले सगळं ओके आणि एक नंबर झाले. थोडंसं मीठ कमी आहे. भाई आपली मोठली तर आपला आयटम बनवलं तो रेडी झाले. दगडी बिगडी बघा कसे लावलं एकदम धुवून चकाचक. सगळे ट्राय करायला घेतले. फक्त एकच माणूस पोट दुखतो म्हणून शांत बसले आपला बिचार. चालू आहे. चला
तो भाई आपण घेतला ना आपल्या दगडी आता बाजूला करायला आणि चिकन राहिलं आपला. शेवल्यांच्या तोंडाला पाणी आले पण याच्यात नाही आला. लाईट गेले तर हे लासत नाही का खाली करपोस त्याने हातावाली कारला घेतल्या घरी गेल्यावर मार खाणार आहे तरी पण आहे ना पकडा दोनच भाकरी असं जाम कम झाला ही बक्की लाशील ना रे. नाही रे गरम त्या एवढ्या गार झाल्या त्या गोटा बरोबर गरम होतो. वाट लावायला येतली एकदम खास ना. तर आता आपण एक परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं चिकन आणि या रेसिपीचं नाव होतं चिकन मोटली. तर आता बघू आपण ट्राय करू खाऊन कशी झाली काय. फर्स्ट टाइम ट्राय केलेली आपण. ही पनवेल रोहा रायगड त्या साईडला बनवली जाते आणि आपण आपल्या ठाण्यामध्ये तर मला वाटतं पहिल्यांदाच बनवले. आणि बघ अशा हलकट सारखी बसल्या सगळी. लाईट गेले सगळा एक्सप्लोर करायला घेतले. लाईट गेले ब्लर दिसतं. जेव्हा आता घरी जाऊन फीस मार खाणार आहे. 10वीला आहे 12 वाजले रे इथंच आहे. चला लेट्स गो करा चालू. बटाटा दादा कशी वाटली आपली मोटली. चांगली आहे काहीतरी नवीन आज सचिन दादाने आमच्यासाठी बनवलेला. हेतू शेट कसं काय. एक नंबर का ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. दीपक शेट कसं काय. कसं काय मयूर. एक नंबर. आणि आमचा 10वीवाला बक्की शेट वन सेट पंचा गाडी एक नंबर. तुझ्या मार करणार आहे घरी जाऊन. 10वीला आहे बाई आणि आले इथं आमच्या उरला 12 वाजल्या घरच्या पोहण्यात. तरी पण आता बोलतं खायची आहे मला. आणि संपत आलेली पोरा बिलागल्या ना वन साईड आणि लाईट गेली निसता कालोख तरी पण घ्या संपू आता फायनल मारू आणि मग जाऊ घरी झोपायला.